नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। संपूर्ण राज्यात भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे। गणपती बाप्पाच्या सोबतच गौराईचे देखील आगमन करण्यात येतं। मंगळवारी महाराष्ट्रात उत्साही आणि भक्तिमय वातावरणात गौरीचं आगमन करण्यात आलं। हिंदू संस्कृतीत दरवर्षी गौरी गणपतीचा सण मोठ्या श्रद्धेनं व पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जातो। दरम्यान गौरीचं विसर्जन तिसऱ्या दिवशी केलं जातं। पारंपरिक वाद्यांच्या गजरात झिम्मा फुगडीच्या तालात गौराईचं स्वागत केलं गेलं आहे। यावेळी गौराईला विविध पालेभाज्या, भाकरी आणि पाटवडी असा नैवेद्यही दाखवला गेला। महाराष्ट्रात गौरी गणपतीचा सणांचे आगळे वेगळे सांस्कृतिक महत्त्व आहे। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। मी काय नाही, चल मी येणार। तू कुठे? माझा नंबर आहे आता। हो याचा नंबर आहे। तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे। म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं, त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा। कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची। मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही, त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय। मी खेळू ना? हिच्यानंतर माझा नंबर हा। केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते। अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जाते। त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे। तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी। पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन।